आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आता झारखंड राज्यात राजकीय महानाट्य, इम्रान खान यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली। स्थानिक व्यापाऱ्यांना डावलल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन। अबकारी खात्याकडून 90 लाखांचा अवैध दारू साठा नष्ट। पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू। कॅपिटल 1 12वी एकांकिका स्पर्धा 3 व 4 फेब्रुवारीला। कचरा उचल गुरुवारपासून ठप्प होण्याची शक्यता। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना कर्नाटक सरकारतर्फे पुरस्कार जाहीर। सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी प्रयत्नशील। उद्यमबाग येथील कारखानदारांचे पोलीस आयुक्तांना निवेदन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता असल्याचा दावा भाजपाने केल्याने राज्याचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री भावी कृतीचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी रांचीच्या सर्किट हाऊसवर पोहोचले। दरम्यान सोरेन यांनी मंगळवारी ईडीला एक ईमेल लिहून 31 जानेवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी दुपारी 1 वाजता एजन्सी समोर त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सहमती दर्शवली। 31 जानेवारीला किंवा त्यापूर्वी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याच्या एजन्सीच्या आग्रहाला त्यांनी राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगितले। ईडीच्या एका पथकाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी सोरेनच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली, परंतु ते त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ईडीने दिल्ली पोलिसांना देखील सूचित केले आहे आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांना राज्याची सीमा सुरक्षा अधिक बळकट करण्यास सांगितले आहे। इम्रान खान यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना सिफर प्रकरणात न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। इम्रान खान यांचे माजी सहयोगी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। इम्रान खान आणि महमूद कुरेशी यांच्या विरोधातला सिफर प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत। इम्रान खान यांनी अत्यंत गोपनीय माहितीही सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सत्तेतून इम्रान खान यांना बेदखल करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी यामागे अमेरिका असल्याचं म्हटलं होतं। असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिलं आहे। इम्रान खान आणि त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका मानला जातो आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। स्थानिक व्यापाऱ्यांना डावलल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन। बेळगावच्या भाजी व्यापारात परगावच्या व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याचा निषेध नोंदवण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी उग्र आंदोलन छेडले। जय किसान भाजी मार्केट येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून दलाल व्यावसायिकांचा निषेध केला। या आंदोलनात राष्ट्रीय महामार्गावरही ठाण मांडून निषेध करण्यात आला। भाजी बाजारातील व्यापारी हे परगावच्या व्यापाऱ्यांना स्थान देत असल्यामुळे स्थानिक गाजर उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे। परगावचे व्यापारी व्यवसायात उतरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अत्यल्प भाव मिळत आहे। अल्प दरात खरेदी करून अन्याय करत आहेत, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकाची रक्कम देखील त्यांना मिळत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडली। अबकारी खात्याकडून 90 लाखांचा अवैध दारू साठा नष्ट। अधिकारी खात्याच्या पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा जप्त केला होता।
या अवैध दारू साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। यासाठी बसवनकोळ येथे हा दारू साठा नष्ट करण्यात आला। अबकारी खात्याच्या या मोहिमेचे स्वागत होत आहे। या मोहिमेमध्ये अबकारी अधिकाऱ्यांकडून रुपये 89.16 लाखाची अवैध दारू नष्ट करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू। शहरातील नामवंत इंग्रजी माध्यम शाळांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे। त्यानुसार आता अर्ज देण्याचा प्रारंभ झाला आहे। पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे। त्यामुळे अनेक शाळांसमोर भल्या पहाटेपासून रांगा दिसून येत आहेत। शहरातील कॅम्प विभागात असणाऱ्या बहुसंख्य सर्व शाळांच्या प्रवेशद्वारापाशी पालक पहाटेपासून उभे असल्याचे चित्र दिसून आले। आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे। त्यामुळेच आता रीतसर प्रक्रियेप्रमाणे अर्ज स्वीकारून त्यांचा भरणा करण्यात येणार आहे। काही पालकांशी संवाद साधला असता त्यांनी आपण या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असून शाळा व्यवस्थापनांकडून होणाऱ्या प्रक्रियेच्या मध्ये आपण भाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले। कॅपिटल वन 12वी एकांकिका स्पर्धा 3 व 4 फेब्रुवारीला। कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग 12व्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत। कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांमधील संघांचे आभासी तत्वावर निवड झालेल्या दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये होणार असून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरवण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे। स्पर्धेच्या आयोजनासाठी प्राध्यापक डॉक्टर संध्या देशपांडे, प्राध्यापक अरुणा नाईक, सुभाष सुंठनकर यांच्यासह सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे, व्हाईस चेअरमन श्याम सुतार व संचालक रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शिवाजी अतिवाडकर, शरद पाटील, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, नंदा कांबळे यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे। कचरा उचल गुरुवारपासून ठप्प होण्याची शक्यता। शहर स्वच्छतेचे काम गुरुवारपासून म्हणजेच दिनांक 1 रोजीपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदार YB गोल्लर यांनी घेतला आहे। त्यांनी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, पर्यावरण अभियंता आदिल खान यांची भेट घेऊन तोंडी माहिती दिली। रविवारी गोल्लर यांनी आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली। शहरातील 47 प्रभागांच्या स्वच्छतेचे काम ठेकेदारांकडून केले जाते। त्यापैकी 13 प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदार गोल्लर यांच्याकडे आहे। त्यांनी काम बंद केले तर गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारीपासून 13 प्रभागात कचऱ्यांची समस्या निर्माण होणार आहे। डिसेंबरमध्ये महापालिकेने 58 प्रभागांच्या स्वच्छता कामाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली होती। त्यात गोल्लर यांनीही निविदा दाखल केली होती, पण तांत्रिक पडताळणीत गोल्लर यांची निविदा अवैध ठरली होती। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना कर्नाटक सरकारतर्फे पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ मराठी पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांना कर्नाटक सरकारचा प्रसिद्ध कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। उद्या 31 जानेवारी रोजी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपात पुरस्कार प्रदान त्यांना केला जाणार आहे। बंगळूर येथील रवींद्र कलाग्राम येथे 31 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता आणि आत्मकथन आदी एकूण 18 कलाकृतींचा कन्नड भाषेमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे। सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी प्रयत्नशील। सीमा भागातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे। काही दिवसात ही बैठक होईल अशी माहिती सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांनी मये समितीच्या नेत्यांना दिली। समितीच्या नेत्यांनी रविवारी पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली। या भेटीत चंदगडमध्ये सीमावासियांसाठी कायदा लागू करणे, पंतप्रधानांची भेट घेऊन सीमाप्रश्नी लढ्याला चालना देणे आदी विषयांवर चर्चा झाली। त्यावेळी मंत्री देसाई यांनी या साऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगितले। यावेळी मये समितीचे रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, RM चौगुले, महादेव पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, शिवराज सावंत, ज्ञानेश्वर उपार आदी उपस्थित होते। उद्यमबाग येथील कारखानदारांचे पोलीस आयुक्तांना निवेदन। गत काही दिवसांपासून उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये लहान मोठ्या चोऱ्या होत आहेत।
शनिवारी रात्री धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. यात महिलांची टोळीही सक्रिय आहे. या टोळीचा छडा तातडीने लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, उद्योजक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे सीपीआय DK पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष CC होंडतकट्टी, स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर उप्पीन, लघु उद्योग भारती संघाचे राज्याध्यक्ष सचिन सबनीस, बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देसूरकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी, महादेव चौगुले, चंद्रकांत देसाई, बसवराज रामपुरे, राजू वरपे, सुनील भोसले आदी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेने हलगा येथील जागा घेतली असली तरी संबंधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा महापालिकेत धाव घेतली असून लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हलगा येथील शेतकऱ्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेने 19 एकर 20 गुंठे जागा घेतली आहे. 160 शेतकऱ्यांची ही जमीन असून त्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा असलेले निवेदन आयुक्तांना देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहापुरात शोभायात्रा. श्रीराम सेना हिंदुस्थान शहापूर विभागातर्फे सोमवारी सायंकाळी शहापुरात अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत जय श्रीराम आणि शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. शोभायात्रेत रथावर श्रीराम व शिवराय यांची आकर्षक प्रतिमा ठेवण्यात आली. शोभायात्रेला शिवाजी महाराज उद्यान येथून प्रारंभ झाला. प्रथम रथाचे पूजन शहापूर पोलीस ठाण्याचे CPI सिद्धू सिमानी, बेळगाव जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष शंकर बाबली यांच्या हस्ते झाले. मये समितीचे नेते विकास कलघटगी, सागर पाटील, महादेव पाटील, रेणुका मंडोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेत रामाचे मोठे कटआउट्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. रात्री उशिरा नाथपै सर्कल येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. पताका ध्वज हटाव मोहिमेला विरोध. सोमवारी महापालिकेकडून शहरातील पताका हटवण्याची मोहीम सुरू केली, पण कामत गल्लीत या मोहिमेला विरोध झाला. कारवाईसाठी महापालिकेच्या महसूल व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी कामत गल्लीमध्ये गेले होते. त्यांनी पताका हटवण्यास सुरुवात करताच तेथील रहिवाशांनी विरोधाची भूमिका घेतली. त्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्केट पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. मार्केट पोलीस ठाण्यातून केवळ 1 पोलीस बंदोबस्तासाठी पाठवला. मात्र कोणत्याही स्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांना पताका काढू देणार नाही अशी भूमिका गल्लीतील रहिवाशांनी घेतली.
रहिवाशांकडून स्वतःहून पताका हटवल्या जातील असेही सांगण्यात आले। त्यामुळे मग महापालिका कर्मचारी व पोलीस यांची गोची झाली। विरोध असूनही कारवाई झाली तर तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला। डिव्हाइन हेल्पिंग हँड्स तर्फे काकतीत रक्तदान शिबिर। डिव्हाइन हेल्पिंग हँड्स ग्रुपतर्फे रविवारी काकती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। रेड क्रॉस सोसायटी व केएलई हॉस्पिटलच्या सहयोगाने शिबिर घेण्यात आले। काकती ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। रेड क्रॉसचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बदामी, लेफ्टनंट सुमाने शर्मा यांनी हेल्पिंग हँड्सच्या कार्याचे कौतुक केले। पांगुळ गल्ली येथील संदीप पाटील ग्रुप, अनुगोळ व गुड शेड रोड येथील श्रीधर लोहार व विठ्ठल राऊळ यांचे सहकार्य लाभले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच संघटनेचे अध्यक्ष गजानन गव्हाणे व इतर उपस्थित होते। सीमा भागातील संस्थांना अनुदानासाठी साठे प्रबोधिनीकडून पाठपुरावा। सीमा भागातील साहित्यिक व शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शासन बृहन महाराष्ट्र अनुदान योजनेमार्फत आर्थिक अनुदान देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल असे आश्वासन विश्व मराठी साहित्य संमेलनाचे माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले। दिनांक 27, 28 व 29 जानेवारी रोजी मुंबईमधील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित मराठी विश्व संमेलनामध्ये त्यांनी हे जाहीर केले। या संमेलनामध्ये मराठीचा जागर करण्यात आला। बेळगावमधून गुरुवर्य बी गो साठे मराठी प्रबोधिनीचे पदाधिकारी इंद्रजित मोरे, नीला आपटे, प्रसाद सावंत, हर्षदा सुंठणकर यांनी या संमेलनामध्ये सहभाग घेतला। प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य मराठी विकास संस्था मुंबई, राज्य मराठी भाषा संचालनालय व बृहन महाराष्ट्र मंडळ मुंबई या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून सीमा भागातील संस्थांच्यासाठी लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावे असे सुचवण्यात आले। साठे प्रबोधिनी अनुदान मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा अधिकार ग्रहण समारंभ बुधवारी। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जायंट्स भवन कपिलेश्वर मंदिर जवळ संपन्न होत आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जीएसएस कॉलेजचे प्राचार्य BL मजुकर, जायंट्स स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर हे राहणार असून जायंट्स वेलफेअरच्या शाखा 6 चे अध्यक्ष LB दोडमणी हे अधिकार प्रदान करणार आहेत। या वर्षीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष विजय बनसूर व लक्ष्मण शिंदे, सचिव यल्लाप्पा पाटील, डायरेक्टर ऑफ फायनान्स अनिल चौगुले, याचबरोबर संचालकांची निवड झाली आहे। टाइल्स दुकानातून 91,000 पळवले। बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान फोडून 90,620 रुपयांची रोकड अज्ञातांनी चोरल्याचे सोमवारी उघडकीस आले। अज्ञात चोरट्यांच्या विरोधात उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की नानावाडी येथील रहिवासी विष्णू श्रीकांतसा रायबागी यांचे उद्यमबाग येथील बेमको क्रॉस येथे प्रकाश सिरॅमिक टाइल्सचे दुकान आहे। रात्री 8:30च्या सुमारास कॅश काउंटरमध्ये ठेवून दुकान बंद करून ते तेथून घरी आले, परंतु सकाळी दुकानाचा दरवाजा उघडा असल्याची माहिती त्यांना मिळाली। यामुळे दुकान मालक विष्णू रायबागी यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली। दुकानाची पाहणी केल्यानंतर बाथरूमची खिडकी तोडून अज्ञातांनी दुकानात प्रवेश केल्याचं आढळून आलं। शिवाय ड्रॉवरमधून 90,620 रुपयांची रोकड चोरण्यात आली। त्यामुळे दुकान फोडून रोख रक्कम चोरीस गेल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली। नवीन नंबर प्लेट नसल्यास 17 फेब्रुवारीपासून दंड। वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे। त्यासाठी आता 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून दुसऱ्याच दिवसापासून दंड आकारणी केली जाणार आहे। आतापर्यंत केवळ 10 लाख वाहन मालकांनी नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घेतली असल्याने कायदेशीर कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे। प्रादेशिक परिवहन खात्याकडून मुदत देण्यात आली तरी संबंधित वाहनधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। बालकलाकार पुष्कर आपटेचा सन्मान। कोल्हापूरमधील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा झाली। या स्पर्धेत वरेरकर नाट्य संघाने सादर केलेल्या
अजब लोट्यांची महान गोष्ट या बालनाट्यात आजोबांची भूमिका साकारलेला बेळगावचा बालकलाकार पुष्कर आपटेचा सन्मान करण्यात आला. त्याला अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. या बालनाट्याचे लेखन संकेत तांडेल यांचे असून दिग्दर्शन जितेंद्र रेडेकर यांनी केले आहे. या बालनाट्यातील वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे यांचे मार्गदर्शन व संघ व्यवस्थापक रमा नांगरे यांचे सहकार्य लाभले. नोटा खटल्याचा निकाल लांबणीवर. लोकसभा निवडणुकीत नोटाचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार होता, पण तांत्रिक कारणामुळे हा निकाल बुधवारी दिला जाणार आहे. 2014 मध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी लोकांनी नोटाला मतदान करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाची पत्रके किर्लोस्कर रोडवरील मधुकर कनबर्गी यांच्या दुकानात सापडली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी कनबर्गी यांच्या विरोधात खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नोटा प्रकरणी गुन्हा नोंद झाल्याची ही देशातील एकमेव घटना होती. या खटल्यातील साक्षी पुरावे तपासण्यात आले असून सोमवारी तिसरे JMFC न्यायालय बुधवारी निकाल देणार आहे, असे कनबर्गी यांचे वकील ॲडव्होकेट महेश बिरजे यांनी सांगितले. GSS पदवीपूर्व कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सोहळा. येथील GSS पदवीपूर्व कॉलेजतर्फे कॉलेज विद्यार्थी वर्गासाठी इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत विषयात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रत्येक विषयांमधून 3 विजेते क्रमांक आणि 3 उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्यापक सचिन पवार, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक अनिल खांडेकर, जीवशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक SB सांबरेकर, भाषा विभाग प्रमुख डॉक्टर AS कोळी, संगणक विभाग प्राध्यापक सोनिया चिट्टी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक राजू सुकैया उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण करून स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. श्री शिव प्रतिष्ठानाची गडकोट मोहीम यशस्वी. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने यावर्षी 39वी गडकोट मोहीम पार पडली. किल्ले श्री रायरेश्वर ते किल्ले श्री प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबलेश्वर अशी गडकोट मोहीम यावर्षी होती. प्रारंभ दिनांक 24 जानेवारी रोजी संध्याकाळी श्री रायरेश्वर वरती हजारो तारकरांच्या उपस्थितीत आई तुळजाभवानीच्या आरतीने या मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेच्या सांगता समारोपास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश लांडगे, आमदार नितीश राणे, आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. यावेळी आदरणीय भिडे गुरुजी यांनी लाखो धारकऱ्यांना संबोधित करून येणाऱ्या काळात दुर्गराज रायगडावरती 32 मन सुवर्ण सिंहासन लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी प्रत्येक घरोघरी आपण हे कार्य पोचवायचे आहे अशी माहिती दिली. तसेच उपस्थित धारकरांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मोहिमेच्या सांगता समारोपाला शुभेच्छा दिल्या आणि आपले विचार व्यक्त केले. लावण्य सांबरेकर हिचे अभिनंदनीय सुयश. महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी लावण्य परशुराम सांबरेकर या विद्यार्थिनीने नुकताच रोटरी क्लब ऑफ मिड टाउन बेळगाम यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट विद्यार्थिनीचे 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. मुलाखतीच्या वेळी न डगमगता रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर लावण्याने अतिशय छान उत्तरे दिली आणि तिचं कौतुक करण्यात आलं. या स्पर्धेत लावण्याला 2रा क्रमांक मिळालेला असून रोटरीतर्फे तिला मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, मेडल आणि 3000 रुपये रोख रक्कम बक्षीस मिळून मुलाखतीच्या वेळी न डगमगता रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर लावण्याने अतिशय छान उत्तरे दिली आणि तिचं कौतुक करण्यात आलं. या स्पर्धेत लावण्याला 2रा क्रमांक मिळालेला असून रोटरीतर्फे तिला मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, मेडल आणि 3000 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाले आहे. साहित्यिक अजित सगरे यांचा वीर सेवा दलातर्फे विशेष सन्मान. निपाणी परिसरातील पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक प्राध्यापक अजित सगरे यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा श्री क्षेत्र स्थवनिधी येथे वीर सेवा दल मध्यवर्ती समिती प्रेरणा दिन अर्थात 45वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. सेवा दलाच्या स्थापनेपासून ते आजताग्यात जडणघडीमध्ये योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आयोजित केला होता. स्वर्गीय वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्याबरोबर काम केलेले निपाणीचे सुपुत्र अजित सगरे यांचा यावेळी त्यांनी दिलेले क्रियाशील योगदान, जैन साहित्य, समाज संस्कृतीसाठी केलेले काम, शिवाय व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, संस्कार संवर्धन, व्यक्तिमत्व विकास, सेवा, संपन्न यामध्ये केलेले काम या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला. हा सन्मान पप्पू स्वस्तिश्री जैनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्या द्वितीय सानिध्यात आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब
पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। सदरच्या सन्मान सोहळ्यात अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। स्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुल मेस्त्री यांचा सत्कार। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील पत्रकार राहुल मेस्त्री यांना बंटे नागरत्नजी राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा कास्टाईप शिक्षण संघटनेचे नेते तानाजी घस्टे व येथील हरसिद्धीनाथ नगर येथील युवकांच्या वतीने रोपटे व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। योगेश धाबडे बोलताना म्हणाले, राहुल मेस्त्री एक अभ्यासू पत्रकार असून त्यांची लेखणी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासारखी आहे असे मत व्यक्त केले। या केलेल्या सत्काराबद्दल पत्रकार राहुल मेस्त्री कृतज्ञता व्यक्त केली। हुतात्मा स्मारक समितीचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन। निप्पाणी येथे झालेल्या तंबाखू उत्पादक शेतकरी आंदोलनात 13 शेतकरी हुतात्मा झाले होते। त्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली होती। त्या घटनेमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ निप्पाणी येथील कोल्हापूर वेसवरील आंदोलन नगरात त्यांच्या नावाचे स्मृती फलकासह ऐतिहासिक समाधी स्थळ उभारण्यात आले आहे। इथे शेतकरी स्मृती उद्यान निर्माण करावे या मागणीचे निवेदन नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेची यांना शेतकरी हुतात्मा स्मारक समितीतर्फे जयराम मिरजकर, प्राध्यापक NI खोत यांच्या हस्ते देण्यात आले। नगरपालिकाकडे असलेली रीस नंबर 143 ही जागा शेतकरी हुतात्मा स्मारक समितीला हस्तांतरित करून घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जयराम मिरजकर व प्राध्यापक NI खोत यांच्या हस्ते निवेदन नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेची यांना देण्यात आले। यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, प्राध्यापक डॉ. अच्युत माने यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते। चंद्र व्यंकटेश जुळवी यांचे निधन। मूळचे लोंढा व सध्या राहणार हेरवाडकर स्कूल जवळ टिळकवाडी येथील रहिवासी बालचंद्र व्यंकटेश जुळवी वय 87 आज मंगळवार दिनांक 30 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे। श्याम मुदगेकर यांचे निधन। पांगुळ गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्याम माधवराव मुदगेकर वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। सेंट जोसेफ हायस्कूल दिलीप कोल्हापुरे स्मृती चषकाचा मानकरी। टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब आयोजित दिलीप कोल्हापुरे स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या सेंट जोसेफ शाळेने विजेतेपदासह दिलीप कोल्हापुरे स्मृती चषक पटकावला। स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटू साक्षी चिटगी, सर्वोत्तम बचावपटू किंजल तलवार, उत्कृष्ट गोलरक्षक तारा सौदागर यांना गौरवण्यात आले। मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफने संत मीरा शाळेचा 1-0 असा पराभव केला। दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने डीपी शाळेचा 3-0 असा पराभव केला। अंतिम लढतीत सेंट जोसेफ शाळेने सेंट झेवियर शाळेचा सडन डेथवर 3-2 असा पराभव केला। संपूर्ण सामना रंगतदार झाला। बलाढ्य सेंट जोसेफ हायस्कूलवर झुंजार खेळाचे प्रदर्शन घडवणाऱ्या स्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने कडवी झुंज दिली। पेनल्टी शूटवर 2-2 अशी बरोबरी साधली। यानंतर पंचांनी सडन डेथवर निर्णय घेतला। शेवटी सेंट जोसेफ हायस्कूल संघाने 1-0 अशी आघाडी घेऊन सामना जिंकला। सदर स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे नगरसेवक आनंद चव्हाण, श्रीकांत फगरे, राकेश कांबळे, सागर भोसले, पवन कांबळे, दीपा भंडारी, श्वेता खांडेकर, संतोष दळवी, विक्रम कदम, स्वप्नील पाटील, विशाल राऊत, जयराम बांदेकर, अमित पाटील, गोपाळ खांडे, विकी मनोळकर, मनोज खांडेकर, संजय कोल्हापुरे, शांताप्पा नरगोदी, जॅकी सर, वसंत हेब्बाळकर, विलास बसरी मरद, सेंट जोसेफ शाळेचे फादर सिरियल बिगेज, स्नेहा दळवी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेसाठी आकर्षक चषक राकेश कांबळे यांनी पुरस्कृत केले होते। पंच म्हणून कौशिक पाटील, यश सुतार, सुदर्शन चौगुले, अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले। समालोचक निवृत्त शिक्षक YP नाईक, विनायक धामणेकर, शिरीष चौगुले यांनी केले। अनिका समान्यू शिवानीला बॅडमिंटनमध्ये उपविजेतेपद। धारवाड येथील RN शेट्टी जिल्हा क्रीडांगणाच्या सभागृहात विजन स्पोर्ट्स आयोजित राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या अनिका नायक, समान्यू देशपांडे, शिवानी मालशेट्टी या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले। या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या गटात बेळगावच्या अनिका नायक हिने उपांत्य सामन्यात कृतिका हिचा 21-12, 21-9 असा पराभव केला, तर अंतिम लढतीत श्रावणी हिच्याकडून अनिका नायक हिचा 12-15, 13-15 अशा गुणफरकाने पराभव स्वीकारत उपविजेते पदावर समाधान मानावे लागले।
मुलांच्या गटातही समायू देशपांडे याला अंतिम लढतीत मयांक याच्याकडून 13-15, 11-15 असा पराभव स्वीकारावा लागला, तर 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या गटात शिवानी मालशेट्टी हिला अंतिम लढतीत प्रज्ञा हिच्याकडून 4-15, 15-8, 15-12, 15 अशा गुणफरकाने पराभवास सामोरे जावे लागले. शिवानी मालशेट्टी, समान्यू देशपांडे, अनिका नायक या खेळाडूंना प्रशिक्षक भूषण अन्वेकर यांचे मार्गदर्शन, तर बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. आनंद अकॅडमीने पटकावले विजेतेपद. भुत्रामट्टीतील भगवान महावीर स्कूलच्या मैदानावर झालेल्या मुलींच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आनंद क्रिकेट अकॅडमीने पटकावले. सोमवारी झालेल्या सामन्यात त्यांनी स्वामी विवेकानंद स्पोर्ट्स अकॅडमीचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विवेकानंद अकॅडमीने 30 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. योगिता रेडेकरने 40 तर व्ही सुदीपाने 39 धावा केल्या. आरती व पद्मश्री यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना आनंद अकॅडमीने 24.1 षटकात 3 गडी गमावून विजयी लक्ष्य पार केले. मानसी मोरेने 70, प्रणाली आनंदने 45 धावा केल्या. मानसी मोरे सामनावीर ठरली. उत्कृष्ट फलंदाज जोया काजी, उत्कृष्ट गोलंदाज आरती कदम, मालिकावीर अनुश्री स्वामी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानसी मोरे, प्रभावी खेळाडू म्हणून प्रणाली आनंद यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सचिन शिंदे, प्रतिमा जड्डी, स्वामी मोरे, सपना रामगौडा, अर्चना पाटील, निशा रतन, प्रिया पाटील यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेता संघांना सन्मानित करण्यात आले. आनंद करडी, विरेश गौडर, धनराज रतन, पंकज सुतार आदी यावेळी उपस्थित होते. SP बुल्स हलगा जीतो चषक विजेता. जीतो युथ विंग बेळगाव आयोजित जीतो प्रीमियर लीग सीझन 5 मर्यादित षटकांच्या T10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात SP बुल्स हलगा संघाने रॉयल किंग्ज संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील मालिकावीर हा पुरस्कार विशाल गौरगोंडा, तर उत्कृष्ट फलंदाज प्रवीण शेरी, तर उत्कृष्ट गोलंदाज दीपेश साकारिया यांनी वैयक्तिक पुरस्कार पटकावले. प्रथम फलंदाजी करताना रॉयल किंग्ज संघाने 10 षटकात 6 गडी गमावून 89 धावा काढल्या. उत्तरादाखल खेळताना SP बुल्स हलगा संघाने 7 षटकात 1 गडी गमावून 91 धावा काढल्या. हा अंतिम सामना कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन तवनाप्पा पालकर व वीर धवल उपाध्ये, जीतो युथ विंग बेळगाव चेअरमन दीपक सुभेदार, सेक्रेटरी वैभव मेहता, खजिनदार कशिश पोरवाल, स्पर्धा संयोजक ईशान परवाल व पवन उपाध्ये, वैभव मेहता, अंकित खोडा, अशोक खत्रिया, जिनेंद्र जनगोडा यांच्यासह मान्यवर सदस्य उपस्थित होते. यंदा या स्पर्धेमध्ये 8 संघांनी भाग घेतला होता. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.